श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 38. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, योगेश्वर, श्री गुरूंचा प्रताप ऐकण्यासाठी मी अक्षरशः आतुर झालो आहे. कृपा करून त्यांचे पुढील चरित्र ऐकवा. ती त्यांची उत्कंठा पाहून सिद्ध म्हणाले, नामधारक, भक्तगण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना द्रव्य अर्पण करत असत, पण त्याचा स्वीकार न करता ते त्यांना अन्नदान करायला सांगत असत. त्यामुळे गाणगापुरात नित्य सम आराधना होत असत. एकदा काश्यप गोत्राचे भास्कर नावाचे एक गरीब विप्र श्री गुरूंच्या दर्शनासाठी आले होते. श्री गुरूंना स्वहस्ते अन्न शिजवून भिक्षा घालावी असा त्यांचा संकल्प होता. त्यासाठी त्यांनी 3 माणसांना पुरेल इतका शिधाई बरोबर आणला होता. पण नित्य चालणाऱ्या समराधनांमुळे त्यांना श्री गुरूंना जेवू घालण्याची संधीच मिळाली नाही. अशा प्रकारे 3 महिन्यांपर्यंत ते ब्राह्मण अन्य भक्तांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होते. ही गोष्ट काही लोकांना समजली तेव्हा ते कुत्सितपणे हसून म्हणाले, हे ब्राह्मण श्री गुरूंना भोजन द्यावे या हेतूने येथे आले आहेत आणि रोज येथेच जेवत आहेत. यांना लाज कशी वाटत नाही आणि सामग्रीही एवढीशीच घेऊन आले आहेत. त्यात श्री गुरु, त्यांचे शिष्य व भक्त कसे काय जेवणार? त्यानंतर सर्वच लोक त्यांची उघड चेष्टा करू लागले. ते गरीब ब्राह्मण कोणाला काय बोलणार? लोकांचे वागवान ते मुकाट्याने सहन करत असत. ही गोष्ट श्री गुरूंना समजताच त्यांनी भास्करांना बोलवले व म्हणाले, आज मी तुमच्याकडची भिक्षा घेणार आहे, स्वयंपाक तयार करा. ते ऐकताच त्यांना परमानंद झाला. त्यांनी बाजारातून 2 शेर तूप आणले, भाज्या आणल्या आणि सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट इतर ब्राह्मणांना समजताच ते एकमेकांना म्हणाले, आज श्री गुरूंनी भास्करांना स्वयंपाक करायला सांगितला आहे. याचाच अर्थ आज मठामध्ये समाराधना होणार नाही, पक्वाने व मिष्टान्ने खायला मिळणार नाहीत. आज भोजनासाठी घरीच जावे लागणार. अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्यांचे मनोगत जाणले आणि सर्वांना बोलावून म्हणाले, आज कोणीही घरी जाऊ नका, तुम्हाला इथेच जेवायचे आहे. तुम्ही स्नान करून या. तेव्हा मठामध्ये अन्नधान्यादी सामग्री आहे, ती वापरूनच श्री गुरु भास्कर ब्राह्मणांकरवी स्वयंपाक करून घेणार असतील असा विचार करून ते सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले. इकडे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार भास्करांनी पाकसिद्धता केली. मग श्री गुरूंनी त्यांना भोजनासाठी ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते नदीवर गेले व त्या सर्वांना श्री गुरूंचा निरोप सांगितला. तेव्हा ते म्हणाले, अहो, एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल. मग इतक्या लवकर तिथे येऊन आम्ही काय करणार? तोपर्यंत तुम्ही स्वयंपाक तयार करून श्री गुरूंना जेवू घाला. भास्कर मठात परतले व श्री गुरूंना म्हणाले, ब्राह्मण मंडळी भोजनासाठी रात्री येऊ असे म्हणत आहेत. श्री गुरु म्हणाले, मी त्या सर्वांना पंक्तीलाच घेऊनच जेवणार आहे आणि तुम्ही स्वतः आम्हाला वाढायचे आहे, अन्यथा मी जेवणार नाही. ते ऐकून ते ब्राह्मण मनोमन विचार करू लागले, आपण
2-3 माणसांना पुरेल इतकाच स्वयंपाक केलेला आहे. त्यामध्ये एवढा मोठा ब्रह्मसमाज कसा जेवणार? पण श्री गुरु अवतारी महात्मा आहेत. त्यांच्या बोलण्यावर अविश्वास दाखवून चालणार नाही. तेच आपले सत्व राखतील. ते श्री गुरूंना म्हणाले, स्वामी, तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे, पण मी त्यांना बोलवायला गेलो तर ते माझी थट्टा करतील. तेव्हा श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना गंगेवर पाठवले. त्यांचा निरोप मिळताच स्नानासाठी गेलेले सर्व ब्राह्मण त्वरेने मठात आले. श्री गुरूंनी त्यांना 4000 पत्रावळी तयार करायला सांगितल्या व भास्करांना म्हणाले, तुम्ही या ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण द्या. त्याप्रमाणे त्यांनी निमंत्रण देताच त्यांना मौज वाटली. ते थट्टेने म्हणाले, आमंत्रण देताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही म्हणे, सहकुटुंब जेवायला या. तुम्ही शिजवले एवढेसे अन्न, मग आमच्या पात्रावर एक एक शीत वाढणार आहात काय? तेव्हा काही वृद्ध विप्र म्हणाले, हे तुम्ही काय आरंभले आहे? यांची थट्टा करू नका. हे सद्भक्त श्री गुरूंच्या आज्ञेने निमंत्रण देत आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा होय का, बरे बरे असे म्हणून विप्रजन पत्रावळी तयार करू लागले. इकडे भास्करांनी श्री गुरूंची भक्तिभावाने पूजा केली. मग आरती करून साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आता स्वयंपाकाची सर्व भांडी माझ्याजवळ आणून ठेवा आणि या माझ्या वस्त्राखाली ती झाकून ठेवा. त्याप्रमाणे भास्करांनी त्यांनी दिलेल्या वस्त्राखाली ती भांडी झाकून ठेवली. श्री गुरूंनी कमंडलूतील पाणी आपल्या उजव्या हातात घेतले. ते अभिमंत्रित करून त्या अन्नावर शिंपडले आणि त्यांना म्हणाले, पत्रावळी मांडून झालेल्या आहेत, आता वाढायला घ्या. पण हे वस्त्र काढून टाकू नका. हे किंचित बाजूला सरकवून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घेऊन मगच वाढा. त्याप्रमाणे त्यांनी एकेका पत्रावळीवर अन्न वाढण्यास प्रारंभ केला. श्री गुरूंनी आणखी ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले. तेही भराभर वाढू लागले. ती सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढेच अन्न मूळ पात्रांमध्ये पुन्हा भरलेले दिसत होते. अशा प्रकारे तिथे साक्षात अन्नपूर्णाच प्रगट झाली होती. ते पाहून पंगतीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना आणि वाढप्यांना मोठे आश्चर्य वाटत होते. ते श्रीगुरूंच्या अगाध लीलेचे कौतुक करत होते. श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर आस्वाद घेतला. आकंठ भोजन करून ती सर्व मंडळी अक्षरशः तृप्त झाली. श्रीगुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल देण्याचीही व्यवस्था केली आणि म्हणाले, आता तुमच्या स्त्रीपुत्रादिकांनाही जेवायला पाठवा. त्याप्रमाणे ब्राह्मण आळीतील सर्व मंडळी जेवून गेली. मग गावामध्ये दवंडी पिटून घरोघरी निरोप धाडण्यात आले. तेव्हा सर्व जातीच्या लोकांनी तेथे येऊन भोजन केले. पांतस्त जेवले. गुरे वासरे जेवरी. पोटभर अन्न खाऊन पक्षी आणि मुके जीवही तृप्त झाले. कोणीही उपाशी राहिला नाही. त्यानंतर भास्करांनी भोजन केले. श्री गुरूंनी आपली बाजू राखली याचे त्यांना मोठे समाधान वाटत होते. त्यांनी भोजन केल्यावरही ती पात्रे तशीच भरलेली होती. श्री गुरूंनी वस्त्र काढून घेतले आणि ते अन्न जलचरांना घालण्यास सांगितले. या घटनेने त्यांची मोठी कीर्ती झाली. एवढ्याशा सामग्रीत 4 सहस्र लोक कसे जेवले याचेच सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते आणि श्री गुरु हे साक्षात परमेश्वर आहेत याची त्यांना खात्री पटली होती. म्हणूनच नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. असे श्री गुरूंनी भास्करांना तुमचे दारिद्र्य दूर होऊन तुमचे
पौत्र सुखी होतील असा आशीर्वाद दिला. त्यामुळे ते धन्य धन्य झाले. अशा प्रकारे अध्याय 38 संपन्न झाला. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.